नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक दिवस तरी मुख्यमंत्री करा असा अर्ज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मवियाच्या घटक पक्षांना केलेला आहे आणि दानवे यांनी जबरदस्त तर्कसुद्धा दिलेला आहे. दानवे म्हणतात की फक्त मंत्रिपद मिळवायची असती तर ती तर भाजपच्या सोबत सुद्धा मिळत होती. इथे दानवेंचं वाक्य संपतं, परंतु दानवे जे वाक्य बोलले नाहीत ते असं आहे, जर फक्त मंत्रिपद मिळत असतील तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी शपसोबत जाण्याचा फायदा तरी काय. दानवेंनी उद्धव ठाकरे यांची पोलखोल केलेली आहे. बंद दारात झालेली चर्चा, शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन ही सगळी बोलबच्चन होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पदर उद्धव ठाकरे यांनी धरला, त्याचं एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद होतं आणि ते जर मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर मग यांच्याबरोबर राहा कशाला, असा दानवेंचा सवाल आहे. मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही, मला सत्तेचा मोह नाही, असं उद्धव ठाकरे वारंवार जरी सांगत असले तरी त्यांच्या त्या वक्तव्यावर शेमड्या पोराचा सुद्धा विश्वास नाही आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी त्यांचे शिलेदार मात्र चांगलेच अडून बसलेले आहेत आणि मित्रपक्ष या रडारडीकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे हे शिलेदार रडकुंडीला आलेले आहेत, घायकुतीला आलेले आहेत आणि त्यातूनच दानवे यांनी मवियाच्या मित्रपक्षांना अर्ज केलेला आहे की एक दिवस तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा. उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनायचं आहे. त्यामुळे आधी उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी दबाव तंत्राचा प्रयोग केला. उद्धव ठाकरे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे असं वारंवार सांगितलं, परंतु मवियाच्या घटक पक्षांनी या बडबडीकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे हा अर्ज विनंत्याचा सिलसिला सुरू झालेला आहे. या विनवण्या करताना उबाटा शिवसेनेचे नेते आपली खतखतसुद्धा व्यक्त करतायत. शिवसेनेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिसली असं विधान दानवेंनी केलेलं आहे आणि पुढे जाऊन ते म्हणालेत की काँग्रेस राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, परंतु शिवसेनेमुळे हा पक्ष आज 1ल्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांचं खूप जुनं स्वप्न आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जेव्हा शिवशाहीचं सरकार आलं, शिवसेना भाजपची सत्ता आली, तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या मनामध्ये मनोहर जोशी यांचं नाव होतं आणि मनोहर जोशींना त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं. तेव्हाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. शिवसेना प्रमुखांना सुद्धा हे माहीत होतं, परंतु त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या इच्छेला मीठ घातलं नाही. 2019मध्ये भाजपला धक्का देऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार करून घेतलं, परंतु हे स्वप्न फक्त 2.5 वर्ष टिकलं. 2.5 वर्ष सत्ता भोगल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची तहान अजून भागलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे उबाटा शिवसेनेचे नेते आता मित्रपक्षांना अर्ज विनंत्या करतायत की एक दिवस तरी मुख्यमंत्री करा. नायक हा अनिल कपूरचा अत्यंत गाजलेला सिनेमा, तुम्ही सुद्धा हा सिनेमा पाहिला असेल. या सिनेमामध्ये अनिल कपूर हा रिपोर्टरच्या भूमिकेमध्ये आहे. एकदा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत असताना अनिल कपूर त्याला असे प्रश्न विचारतो की मुख्यमंत्री प्रचंड अडचणीत येतो, निरुत्तर होतो आणि नंतर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हा मुख्यमंत्री अनिल कपूरला चॅलेंज करतो की तू एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन बघ, तुला लक्षात येईल की ही वाट किती खडतर आहे. नायक सिनेमामध्ये विद्यमान मुख्यमंत्री अनिल कपूरला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देतो, परंतु अनिल कपूर याची मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नसते. इथे एक दिवसाचा मुख्यमंत्री करा अशी ऑफर अंबादास दानवे यांनी मवियाच्या घटक पक्षांना दिलेली आहे. उद्धव ठाकरे प्रचंड उत्सुक आहेत. अनुत्सुक फक्त मवियाचे घटक पक्ष आहेत, शरद पवार आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत. तुम्ही अनेकदा मीडियामध्ये अशा बातम्या वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील की एखादा मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, त्याची इच्छा असते मुंबईचा पोलीस आयुक्त बनण्याची, त्याची इच्छा असते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एक दिवसाचा पोलीस आयुक्त किंवा एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवण्यात येतं. या सगळ्या प्रकाराच्या मागे संवेदना असते, करुणा असते, दया असते, हळहळ असते. दानवेंची मागणी कोणत्याही प्रकारे तशी दिसत नाही आहे, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं आहे की उद्धव ठाकरे यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री करायला हवं, परंतु कशाच्या आधारावर हे मात्र दानवे स्पष्ट करत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाषणबाजी करताना कितीही कणा बाणा झुकत नाही, वाकत नाही अशी भाषा उद्धव ठाकरे करत असले तरी त्यांच्या पक्षामध्ये स्वबळावर सत्ता खेचण्याची ताकद उरलेली नाही आहे. फक्त चॅनलवाल्यांचे बूम समोर आले की उबाटा शिवसेनेचे नेते मिशांना पीळ देतात आणि बड्या बाता करतात आणि पडद्याच्या मागे मित्रपक्षांना आवाहन करतात की एक दिवसाचं तरी मुख्यमंत्रीपद द्या हो. मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळाचा निकष मित्रपक्षांनी ठरवला होता, परंतु हा निकष उबाटा शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे सर्वात जास्त काय सगळ्यात कमी आमदारच येणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हवं आहे म्हणून मुख्यमंत्रीपद द्या, आम्हाला वाटतंय म्हणून मुख्यमंत्रीपद द्या, हाच त्यांचा निकष आहे. आपल्याला आठवत असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी त्यांच्या जाहीर सभांमधून म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, काश्मीरची समस्या मी सोडवून दाखवतो. शिवसेना प्रमुख ही मागणी कोणाकडे करायचे? समोर बसलेल्या जनसागराच्या समोर, कारण त्यांना माहिती होतं, त्यांना हे तारतम्य होतं
की सत्तेवर बसवते जनता आणि सत्तेवरून खाली उतरवते सुद्धा जनता. त्यांनी कधीही मित्रपक्षाच्या समोर भिकेचा कटोरा पसरला नाही आणि त्यांना सांगितलं नाही की मला पंतप्रधान करा. त्यांनी भाजपकडे कधीही अशी मागणी केली नाही की मला पंतप्रधान करा. खरं तर त्यांना ही महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यांना पंतप्रधान पदसुद्धा नको होतं, त्यांना मुख्यमंत्रीपदसुद्धा नको होतं. त्यांचं वाक्य नीट ऐका. ते असं म्हणायचे, मला पंतप्रधान करा, मी काश्मीरची समस्या सोडून दाखवतो. म्हणजे काश्मीरची समस्या सोडवणे हे त्यांचं लक्ष होतं. म्हणजे लक्षात घ्या, देशाची एखादी समस्या सोडवण्यासाठी मला अमुक पद द्या असं म्हणणारी शिवसेना प्रमुख कुठे, आणि मला 1 दिवसाचा तरी पंतप्रधान करा हो असं म्हणणारे उबाटा शिवसेनेचे नेते कुठे. जे कडवट सैनिक आजही उबाटा शिवसेनेच्या सोबत आहेत, जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून आजही त्यांच्या पक्षामध्ये काम करत आहेत, त्या सैनिकांना काय वाटत असेल याची कल्पना करा. आज सर्व पितरी अमावास्या आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा दिवस, आपल्या पितरांच्या कर्तृत्वाचं स्मरण करण्याचा दिवस आणि त्या कर्तृत्वाच्या समोर नतमस्तक होण्याचा दिवस. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाचं जर स्मरण आजच्या दिवशी केलं असतं किंवा या पितृपक्षात तरी केलं असतं, तरी त्यांच्या तोंडून अशा प्रकारचं विधान कधी बाहेर नाही आलं असतं. त्यांना 1 दिवसाचं मुख्यमंत्रीपद द्या हो असं अर्जव करण्याची, अशा विनवण्या करण्याची दुर्बुद्धी झाली नसती. असो, न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. अंबादास दानवे यांना महाराष्ट्रामध्ये नायक रिटर्न्स रिलीज करायचे आहे. त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.